मॅन ऑफ द मॅच. ही फायटर्स बॅटिंग आहे टॉस विन आहे ना. पांडवराज या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि मला वाटतं प्रशांत आणि प्रमोद. गोलंदाज रोहित आणि पहिला चेंडू अडवला जातो पण एक धाव मात्र पूर्ण केली जाते. रोहित कडून आपल्या षटकामधील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. चांगला फटका मारायचा चेंडू सरळ सीमा पार धाडला जातोय आणि निश्चितच या ठिकाणी केकेपीएल मधला अतिशय आकर्षक चौकार आपण पाहतोय. धाव संख्या होतीये ती 5. प्रमोद याच्या बॅट मधून निघालेला हा मात्र नो चेंडू घोषित केलाय पंच मेणे यांनी. धाव संख्या होती ती 6. पहिलं षटक चालू असताना हॉटेलमध्ये घेऊन ये ना. सुंदर फटका मारायचा चेंडू तेवढ्याच तत्परतेने अडवला जातोय सीमारेषेच्या बाजूने. धाव मात्र मिळत नाही. एक निर्धाव चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा रोहित आपल्या वैयक्तिक कुटुंबातल्या पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय जबरदस्त चेंडू फेकला गेला जो नीटसा बॅट्समनला कळत नाहीये, फलंदाजाला कळत नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. एक निर्धाव पुन्हा एकदा चेंडू फेकला जातोय. धाव संख्या स्थिरावलेली आहे आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू. गोलंदाजीचं जबरदस्त पृथक्करण केलं जाते. धाव संख्या ती 6. या वेळेला मात्र पुन्हा एकदा व्हेरिएशन जबरदस्त टाकलेला चेंडू जो नीटचा चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय रोहितच्या रूपानं. धाव संख्या ती केवळ 6. सी फायटर्स या संघाची धाव संख्या 6. गोलंदाज शंतनू सज्ज होतोय. वैयक्तिक कोठ्यामधलं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक फेकण्यासाठी उत्तम फटका मारायचा आहे. वाईट चेंडू घोषित केला. अवांतर धाव वाढणार आहे. धाव संख्या होती ती 7. दुसऱ्या षटकामध्ये बिनबाद 7. सी फायटर्स या संघाची दरम्यान चौकार. धाव संख्या होती ती 11. शंतनू आपल्या पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. ही मात्र सुरेख क्षेत्ररक्षणाची लगब आपण पाहतोय. चांगला प्रयास पाहतोय, चांगला प्रयत्न पाहतोय आकाश काजवे याच्याकडून. या वेळेला जोरदार फटकेबाजी करायची आणि तशाच प्रकारचं चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. धाव संख्या होती ती 12. संघ मालक स्वतः आकाश काजवेचं उत्तम क्षेत्ररक्षण आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं एक सुरेख चेंडू ज्याच्यावर फलंदाजाचं काहीच उत्तर नव्हतं आणि एक सुरेख चेंडू फेकला गेला तो शंतनूकडून. एक निर्धाव चेंडू. एकदा आपल्या वैयक्तिक कोठ्यामधील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. अप्रतिम फटका मारायचा आहे पण या वेळेला आपण पाहतो लाजवाब पद्धतीने पुन्हा एकदा हा चेंडू गोळा केला जातोय. सफाईनं कलेक्ट केला जातोय आणि पुन्हा एकदा एसटी रक्षकाच्या हाताकरवी गोलंदाजाकडे पुन्हा एकदा सुपूर्द केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या या षटकातील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. दरम्यान षटक संपलं जात आहे. पंचांची खूण येते आमच्या बाजूला. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होतीये ती 12. सी फायटर्स या संघाची धाव संख्या ती 12. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तिसरं षटक या ठिकाणी चालू होतंय. गोलंदाज अजय
सामना करण्यासाठी सज्ज होतोय. जबरदस्त चौकार आपण पाहिलेला आहे. कमालीचं या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतं, पण या क्षेत्ररक्षणाला छेदून मात्र एक चौकार सहज वसूल केलाय. धावसंख्या होती ती 16. या वेळेला त्याच्या तर्काचा टोलवलेला चेंडू आहे. निश्चितच 2 धावा तर मिळणार. या 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 18. अजय आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो आणि या वेळेला मात्र तोड नाहीये. हा चेंडू सरळ सीमा पार जातोय. अप्रतिम मारलेला हा चौकार. धावसंख्या होतीये ती 22. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या ठिकाणी धावांचा बचाव केलाय. धावसंख्या होती ती 23. तिसरं षटक चालू असताना सी फायटर्स यावेळेला उत्तम टोलेबाजी करायची आणि निश्चितच एक खणखणीत चौकार मारला जातोय. आकर्षक पारी खेळली जाते. धावसंख्या होती ती 27. धावसंख्या 27. नो लॉस 27. अतिशय जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतोय. ही मात्र एक संधी रन आउट करण्याची आणि या संधीचं सोनं केलं जातं. अर्थात पहिले जोडी मात्र या ठिकाणी पोहोचण्यात यश मिळतंय. ते धावसंख्या 27. एक गडी बाद 27. दरम्यान हे तिसरं षटक संपलं जाते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 27. नवीन फलंदाज येतोय तो प्रथमेश आणि गोलंदाजीसाठी सज्ज होणार आहे तो वैभव. वैभवनं कमालीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टिचून गोलंदाजी करून या फलंदाजाला जगणं गरजेचं आहे, पण तसं घडत नाहीये. आकर्षक फटकेबाजी पाहतोय आपण. या गोलंदाजाकडून खरं म्हटलं तर धावांवर अंकुश मिळवणं गरजेचं आहे, अन्यथा खूप मोठं या ठिकाणी आव्हान आपण पेलण्यासाठी कठीण होऊन जातं. आणि तशाच प्रकारचं बघूया वैभव कडून पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. या ठिकाणी सामना करण्यासाठी अप्रतिम पद्धतीचा मात्र एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होते ती 32. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मला तर मी घेऊन जाईल. वैभव तो या ठिकाणी आपण पाहतोय एक चेंडू मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचा फेकला जातोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निश्चित धाव घ्यायची या ठिकाणी मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू जातोय. निश्चितच एजंट जाते. नवीन फलंदाज येतोय तो सुशांत. सुशांत गडी बाद होतोय. त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज या ठिकाणी. तिकडे लाव, तिकडे लाव. आमचा ऑपरेटर आहे ना. या पटक्यावर मात्र निश्चितच चौकार लिहिलेला आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय धावसंख्या होते ती 36. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे.
हॅलो 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 माझं नाव नको घेऊस दोनच पकड या ठिकाणी शैलेश फलंदाजीसाठी 9 चेंडू घोषित केले. धावसंख्या होतीये 3. फटका खेळून काढायचे. धावसंख्या होती ती 5. बिनबाद 5. एक आक्रमक सुरुवात, चांगली सुरुवात केली जाते आणि या वेळेला मात्र आकर्षक फटका आहे. या फटक्यामधून निश्चितच 4 धावा मिळणार आहेत ते शैलेश याला. धावसंख्या होती 3-9. उत्तम प्रकारचा फटका. पुन्हा एकदा धाव मात्र मिळत नाहीये. पहिलं षटक चालू असताना फटका मारायचं. या ठिकाणी क्षेत्ररक्षण कमालीचं केलं जातं पण षटकार मात्र रोखला जात नाहीये. धावसंख्या होती ती 14. सी फायटर्स या संघाकडून आक्रमक फलंदाजी करताना पुन्हा एकदा आकर्षक चौकार आहे. पहिलं षटक चालू असताना अतिशय महागडं षटक ठरलं जाते. शैलेश कडून मात्र त्या प्रत्येक चेंडूचा भरपूर समाचार घेतला जातोय. आकर्षक फटकेबाजी केली जाते. दरम्यान पहिलं षटक समाप्त. या ठिकाणी धावसंख्या होते ती 18. चेंडू 19 धावांची गरज.
पांडवराज 11 संघाला. 12. गोलंदाजीसाठी येतोय तो या ठिकाणी प्रथमेश. सुंदर गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू फेकला जातोय. चेंडू नेटचा फलंदाजाला समजत नाहीये. उर्वरित काम करतोय तो यष्टीरक्षक स्वतः प्रशांत जगदाळे. वाईट चेंडू घोषित केले. अवांतर धाव मिळतीये. स्वैर जाणारा चेंडू आहे. एक अवांतर धावेनं पुन्हा एकदा धाव संख्या होतीये 19. मारायचं बॅटच्या पट्ट्यात चेंडू येतोय. चेंडू अडवण्यामध्ये सफाईपूर्वक अडवला जातोय आणि निश्चितच एक धाव रोखण्यामध्ये यश मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला दिसून येते. बचाव केला जातोय धावांचा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पुढील चेंडू फेकणार आहे. एक उत्तम दर्जाचा हा चेंडू पण तेवढ्याच पद्धतीनं सीमारेषेच्या अलीकडे पाठवण्यामध्ये यश मिळते गौरव याला. प्रथमेशचा हा चेंडू आणि याच्यावरती 2 धावा ना, वाईट स्वरूपाच्या 2 धावा मिळणार आहेत. धाव संख्या होती 25. 14 चेंडू 12 धाव. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित केले. धाव संख्या 3 पुढे ढकलली जाणार आहे, वाढली जाणार आहे. धाव संख्या होती ती 28. रमेश आणि याला हा लगावलेला सुरेख फटका. धाव संख्या पोहोचवलेली ती 32. आक्रमक फटकेबाजी पाहतोय मैदानामध्ये आपण. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय तो प्रशांत आणि आपण पाहतोय जिंकण्यासाठी 12 चेंडू 5 धावांची गरज. वाईट चेंडू घोषित केले. खराब चेंडू. 1 धाव मात्र मिळणार आहे. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. आमचा ऑपरेटर बसलाय ना त्याच्याकडे देतो मी दिलाय ना. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय अतिशय सुरक्षित चेंडू आणि यावर मात्र विजयश्री खेचून आणण्याचं धाडस केलं जात आहे. आपण पाहतोय या ठिकाणी पांडवराज 11 हा संघ विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. त्याचबरोबर जो पराजित संघ झालेला आहे त्या संघाचं सुद्धा अभिनंदन, आभार, धन्यवाद.